नमस्कार. हा, नमस्कार. कुठं होते, घरी का? हो, ऑफिसमध्ये आहे. बोला की. ऑफिस मध्ये आहे का? होय होय. तेच म्हटलं सरचं फोन नाही आला, सरला फोन येईन लावा. हा, नाही मी 2-3 दिवसात करणार होतो. जर वाट बघत होतो एक 8 दिवस जाऊ देत म्हणून. हा. हा, आणि दूध वाढलंय बरं का? वाढलंय ना? हो, 10 झालेले आहे आता. बर, आधी किती होतं? आधी म्हणजे पहिले काय होत होतं हा समजा, पहिले ती आपलं सुग्रस वगैरे काही खात नव्हती ना. हा हा. पहिले 8 होतं तर समजा आपलं 1.5 लिटर वाढलं बा. 1.5 लिटर एक टायमाचं वाढलं का? दीड? हो, म्हणजे आता जमतेम 9.5 10 9.5 10 वर आलेली आहे आता सध्या. म्हणजे बर. अजून आपण फोनवर घेतलेलं आहे बघा ते. फोनवर पासून स्टार्ट केलं मी. एक मिनिट हा. दिलेल्या कितव्या दिवशी तुम्ही हे केलंय? एक मिनिट. 21 तारखेपासून स्टार्ट केलं बघा मी. 21 तारीख आहे? हो, 21 22 23 24 25 आज 5 दिवस झाले. समजा अजून वाढेल ना सर? अजून आता तर सुरुवात आहे. म्हणजे 5 दिवसात एवढं वाढलंय तर अजून भरपूर वाढणार पुढे. हा. आणि सर ते खाण्याचा प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. खाण्याचा प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, खाल्लं एकदम चाटून पुसून खाते. म्हणजे मी ज्यावेळेस ते भिजून घालतो ना, हा हा तर मग आपलं प्रोडक्ट नंतर ज्यावेळेस ठेवायचं असतं का, ज्यावेळेस पाणी गिनी पूर्ण आटून जातं का, हा त्यावेळेस हा आपलं प्रोडक्ट वरून टाकून देतो मी ना. तर हा लगेच आपल्याला समजा टाकलं तर असं लगे तोडल्याने करते मग आणा म्हणजे खायला. हा 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 असं पिसाळल्याने समजा असं. हा हा. म्हणजे हा खायला म्हणजे आवडीने खातात का? हा हा, आवडीने खाते म्हणजे. हा हा हा. हा, म्हणजे असं खाण्याचा काही प्रॉब्लेम आला नाही सर. नाही आला. हा हा. आणि आता नाही. म्हणजे 21 तारखेला तुम्हाला किती तारखेला पोहोचलं ते? एक मिनिट सर, मी बघतो. पप्पा नाही इथं, थांब एक मिनिट. मी सर पण ते मला 20 ला पोहोचलं बरं का हे. 20 ला पोहोचलो. हा. हो, 20 ला पोहोचलं आणि मी 20 ला नाईटला घातलं आणि 21 पासून रेग्युलर चालू झालं. मग आज सकाळी मग दूध कधी कालपर्यंत वाढलेलं का एवढं 1.5 लिटर? नाही नाही, एक दोन दिवसापासून वाढलेलं आहे. पण मला फोन करायचा तर माझी मला थोडी गडबड होती. हा हा. म्हणजे 3 दिवसातच वाढलं का? हो, 2 ते 3 दिवसावर. एक एक टायमाला दीड वाढलंय. हो, 1-1.5 लिटर. आणि संध्याकाळी? संध्याकाळी म्हणजे सर जमतेम ती तेवढंच दूध देऊ राहिली. दोन्ही टाइम सेम सारखंच दूध देऊ राहिली. म्हणजे कमी नाही. आता लोक कसे म्हणतात बुवा, एक टाइम जास्त दूध देते, एक टाइम कमी देते. हा 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 आपलं तसं नाही झालेलं आहे सर. हा. सेम दोन्ही टाइम सारखंच दूध देऊ राहिली. मग ह्याच्या आधी तुम्ही ज्यावेळी म्हणजे द्यायच्या आधी प्रोडक्ट सकाळी किती 8 आणि संध्याकाळी 8 असं 2 टाइम 8-8 होतं का? हा 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 हा. समजा आपण ते खाद्य देऊन पण 8-8 होतं. हा. तर आपलं समजा दीड लिटर तर वाढलेलंच आहे. बर, म्हणजे समजा आता 9:30. आता 9:30. 9:30. हा. हा, 9:30 10ला. आज 10 दिलं बरं का. आज 10 पण दिलं का? हा, 10 दिलं. म्हणजे तिची कॅपॅसिटी 12 लिटरची आहे सर एका टायमाला. हा, मग आता ते जर 2 लिटर वाढलंय सकाळचं आणि हा. संध्याकाळी 1.5 लिटर वाढलंय, संध्याकाळी किती वाढतंय ते पण बघायला पाहिजे. संध्याकाळी पण 10 देते का 9:30 देते? हा, संध्याकाळी 10 द्यायला पाहिजे तिनं आता, कारण की आपलं खाद्य वगैरे एकदम क्लिअर असतं ना. हा हा. त्यात तुम्ही मधी आणि काय काय म्हणजे सरकी पेंट पण गोळीच्या जागी घातला ना मधी? हा हा, ते काय झालं हा. सर, तिला आपण सुग्रस, ती कांडी सुग्रस नसते का, हा हा ती चालू केली. तिने ती खात नव्हती ती. हा 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 खात नव्हती तर मग मी काय केलं, आलं मग ढेप आणली हा आपली हा. सरकी पेंट. बरोबर. कापसाची बनेल होती ती. ती सरकी बरोबर. पेंट घेतो, समजा 1.5 किलो बरं का. हा आपलं खाद्य सांगतो मी, समजा हा 1.5 किलो सुग्रस घेतो. हा आणि मग्गा असतो का आपला आंघोळीला पाण्याचा मग्गा, हा हा छोटा मग्गा असतो बघा तो, हा. हो. 2 लिटरचा. तर बरोबर. समजा ते 2 मक्काचा एकदम भरडा करायला होतो बघा, बारीक पिठावानी. हा हा हा. मका हा, ते 2 टाकतो. हा आणि 5 लिटर पाणी टाकतो त्याच्यात. हा आणि हा भिजून देतो त्याला समजा 1 तासभर. हा हा थोडं नरम झालं का, एकदम हडकत ते हा थोडं वाळल्यावानी झालं का, मग आपलं प्रोडक्ट वरून टाकतो. हा. त्याच्यावर आपलं प्रोडक्ट टाकून खाऊ घालतो. बरोबर. मग मका आता तुम्ही जे 2 मग घालताय ते आधी पण तेवढंच घालत होता काय? हो 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 आधी पण तेवढंच घालत होता? हो. म्हणजे खाद्य खाद्य जे घालत होता ते आधी प्रोडक्ट घालायच्या आधी आता जे घालताय तेच घालत होता, तेवढ्याच प्रमाणात घालत होता? हो,
म्हणजे मला तरी असं वाटतंय मी प्रोडक्ट घालत होते ते वस्तू घालत होतो का हा. आपलं ते हा. पहिलं हा. तर ते घालत होतो तेव्हा निघत होतं दूध पण इतकं नव्हतं 9:30च्या आसपास टार्गेट दिलं नव्हती ना. हा. हा. आणि मला तरी गॅरंटी नव्हती तिची कारण की का बरं सर तर हा. तिला 5 महिने झालेले जंतून. बर 5 महिने झाले का? हा 5 महिने झालेले आहे सर तिला जंतून. हा तरी सुद्धा आता नुकती वेळ तरी आल्यासारखी 3 लिटर दूध वाढलं की. हो हो वाढलं सर वाढलं. आपल्या हा. प्रोडक्टमुळे आता काय करतो मी लागलं ना एवढा डब्बा संपून देतो. हा. हा. आणि संपून द्यायला का आपलं जे आहे ते रेग्युलर चालून देतो. डब्बा संपला का काय करतो मी डब्बा तुम्हाला ऑर्डर देईल. हा. ऑर्डर द्यायच्या बाद तिला कमीत कमी मी 8-10 समजा आपली ऑर्डर आली का हा. ती घालीतच नाही मी 15-20 दिवस हा. डबल. हा. तर मग पुन्हा कमी होतं का बघू आपण समजा. हो हो हो. ते पण ते महत्वाचं बोलला. ते पण तसं होतंय कमी होतंय ते. ते माझा आता दोस्त प्रत्येक वेळी सांगतोय तो 5-6 वर्ष वापरतोय. ते कसं हा. लोकांना देता देता स्वतःकडे थोडं 1, 2, 3, 4, 5 किलो घेऊन ठेवतो तिकडं गोट्यामध्ये. कधी 4-8 दिवस घालून बघतो वाढतंय. 4-8 दिवस बंद करून टाकतो तेव्हा ते कमी होतं. अरे तुझं प्रोडक्ट म्हणतो तो घालायचं बंद केलं ना लगेच 3-2 दिवसात म्हणजे आज कालपर्यंत घालत होतं 8 दिवस आणि जर आज उद्या परवा 2 दिवस बंद केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे कमी येते. हा म्हणजे मग आपल्याला कळेल ना बा. हा म्हणजे आणि- 2-3 दिवसात कमी येईल ते. हा आणि जे खानपान पण मग अजून आता थांबा सुधरेल आता पाण्याचं काही नाही सर. हा. समजा आता अदर लोक कसे म्हणतात जितकं पाणी पिलं तितकं दूध. हा. असं काही नाही पाणी बी एवढं काही जास्त पित बी नाही ती हा, पण हा. तरी पण ती तेवढं मेंटेन करू राहिली. म्हणजे हा. म्हणजे आपलं चाऱ्यातून त्याच्यातून पाणी ओढूच राहिली ना ती. हा. 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 चाऱ्यामध्ये 80% पाणीच असतंय. साधारण हा. 75-80% पाणीच असते चाऱ्यामध्ये. त्यामुळे त्यातलं पाणी पण ती पूर्वी काय करत होती लघवी वाटे जात होतं ते. आता त्याचा ती वापर करून घ्यायला लागले दुधासाठी. आणि शेण पण एक सर हा. घट्ट एकदम लगे असं घट्ट. घट्ट पडलंय का? हा हो. मग काय विषय नाही. पहिला शेणाचा वास येत होता आता वास पण येणं कमी झाला. होय काय? हा. 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 मला जरा फोटो पाठवा की शेणाचा. चालेल ना सर मी थोडं बाहेर होतो इकडे या मडीशी. हो हो पाठवा निवांत तुमच्या वेळेनुसार. मी चालेल. व्यवस्थित आणि जास्त आगत पण नाही सर असं मीडियम एकदम व्यवस्थित जास्त हे पण प्रॉपर नाही. आता ते पचन चांगलं व्हायला लागलंय ना पहिल्यापेक्षा. हा आधी ते एकदम व्यवस्थित चालू आहे आता फक्त काहीच अडचण नाही पण अजून तुमच्या मताने वाढेल का दूध अजून? आता तर 5 दिवसात लोकांच्या एक जणांच्यावर म्हणजे जेमतेम एकेकांचा पडलाय 4 दिवसात. पूर्वी 2021-22 ला पण मी द्यायचो ह्याच्यापेक्षा पण कमी म्हणजे पाठीमागच्या वर्जनचं होतं पण तरी सुद्धा फरक पडलेला. ते कसं होतं कोणाच्या गोट्यावर 8-10 दिवसांनी पडतो कोणाच्या गोट्यात 2-3 दिवसातच पडतो. ते तुमचं फास्ट पडलं म्हणजे ते अजून एक असं पडलं होतं. ते खूप कमी लोकांच्या गोट्यावर असं फरक फास्ट पडतो पण तुमच्या पडला कारण तुमची जरा निगा चांगली आहे. ते लक्ष चांगले तर आपलं तेवढं काम लय ओके. ते आपला दोस्त आता कुठे कुठे कधी कोण कस्टमर बोलला ना की रिपोर्ट मागं पुढं काय व्यवस्थित कॉन्फिडन्स न सांगत नाही तर तो दोस्त एकच गोष्ट बोलतो त्यांची निगा कमी आहे बोलतो. आणि ते त्याला माहिती आहे कारण कसं आहे त्यानं ते 5-6 वर्ष वापरलंय ना. त्याला माहिती आहे 4-8 दिवस घातलं की 4 दिवसात दूध वाढतंय आणि बंद केलं की कमी होतंय. ह्याचा अर्थ काय ज्यांच्या गोट्यात वाढत नाही दूध किंवा काय फरक पडत नाही. सर तुम्हाला एक बोलू का लोक निघा करत नाही. बघा तुम्ही प्रोडक्ट खाऊ घाल राहिले दुसरं काही देऊच नाही राहिले काही मजा त्या गोष्टीत. आता तुम्ही जर गोळी घेतली तुमचं अंग दुखतं तुमची गोळी जर घेतली आणि जेवणच नाही केलं गोळी कशी लागायची? औषध नुसता घेऊन काय फायदा जेवण केलं पाहिजे ना. मग अशा गोष्टी आहे. समजा मिनिमम अजून किती वाढू शकते समजा? तरी सुद्धा वाढलं तर आता आम्ही कसं आहे ते 20 लिटरच्या प्रमाणे त्याच्यात प्रोटीन घातलेलं असते. आज आणि माझं प्लॅनिंग सुरू आहे जरासं अजून क्वालिटीचं प्रोडक्ट बनवायचं प्लॅनिंग चाललंय जरा. ते कसं आहे आपलं मार्जिन कमी होत चाललंय नाही. पहिला 30% राहायचं ते आता 20 वर आलं होतं. आता 20 आणि आता 15 जाते की काय असं टेन्शन आलं. पण कसं आहे शेतकरी खुश तर आम्ही खुश हो. शेतकरी नाव काढी सर जिंदगीभर नाव काढी ना आता काही टेन्शन नाही. फक्त मला आता तुम्ही काढलं ना नाव एवढंच समाधान. आता 2 घास खाल्ले की पोटायला लागणार आमच्या सुद्धा. आणि पहिलं मिनरल मिक्सर घेतलं 1100 रुपयाचं 1 महिना घातला तर रिझल्टचा पत्ता नाही. हा ते मिनरल मिक्सरचं काही काम नसतं सोडा. आमच्या प्रोडक्ट समोर कुठलं मिनरल मिक्सर कुठलं कॅल्शियम लिक्विड काहीच नाही. कारण मिनरल मिक्सर वाले आणि कॅल्शियम लिक्विड वाले प्रोटीन फॅट बीट असलं काय त्याच्यात देत नाहीत ना. मग ते आहे मला तर आनंद झाला एकदम. गुड न्यूज दिली तुम्ही.
मग कसं आहे, करणारच होतो. हा मग आता तुम्हाला म्हणजे नेक्स्ट टाइम आता घेणं, आता टोटल तुमच्या 4 काय 5 आहेत ना? काय नाही 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 नाही, हा ती गाभण आहे नाही, तुम्हाला म्हणलो नाही का. हा 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 बर. तर आपल्याला आहे का, तिला एखाद्या वेळेस आहे ना त्या गाईला पलटी मारायची विचार चालू आहे. कशासाठी? म्हणजे ती का जरा दुधाला परेशान करते सर जरा, हा हा दूध काढून द्यायला. बर. कुठली? आणि जी आपली आता जी गाय आहे का, हा 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 तिच्या जर कानाला समजा बसता उठता काही जखम बी जर झाली हा तर किती जखम होऊन दे, पाय नाही उचलीत कधीच. हा हा, तर माझा विचार काय झाला, हिला पलटी मारून देऊ. आपल्याला तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो मी, समजा आपल्याला समोरच्या व्यक्तीनं 5 लिटर वाली गाय दिली समजा, हा हा दोन्ही टायमाचं 10 लिटर, बर. तर आपलं प्रोडक्ट तिचं किती वाढू शकतं समजा आपलं प्रोडक्ट चालू केल्याच्या बाद? पण 10 वाढू शकतं, त्याचं 10 असेल, पण त्याच्याकडे ऍक्च्युली ज्यांनी बाळगलेले ते 10 द्यायले त्यांच्याकडे. समजा ती 15 देण्याची टाईपची असेल आणि ती त्या कोणाकडे होती त्याच्याकडे 10 देत आहे, तर मग 3 लिटर तर डोळ झाकून वाढेल. पण 15 टायमाला का 2 टायमाचं 3 ते 4 लिटर पण वाढू शकतंय, 4 वाढू शकते ऍक्च्युअल मध्ये. पण ते मग ते सेम तेच झालं की कोण कसं सांभाळ. आता तुमच्याकडे खराब होऊन दिली असेल तर ती तयार व्हायला वेळ लागणार जरा, आणि जर तब्येत चांगली असेल त्याची तर मग ते 8 ते 10 दिवसात वाढेल ते. अच्छा अच्छा, नाही माझं कसं चालू होतं आता एक प्लॅन, हा तुमच्या प्रोडक्टच्या भरोश्यावर आपल्याला 5 लिटर वाली गाय घ्यायची होती, म्हणजे हा. चांगली बरं का, अशी म्हातारी कोणी जवान समजा. हा हा पहिला रूट नाही दुसऱ्यांदा पहिलं रूल का? दुसऱ्या वेताची. हा, दुसऱ्या वेताची घेऊ म्हटलं, पण तुमच्या प्रोडक्टवर आपण तिचं एका टायमाला 10 पिढ्याची टार्गेट ठेवलं मी. आता मी जे तयार करणार आहे ना त्याच्या आता तर मी आता काय केलंय, मला म्हणजे मी विचार करत आहे रोज काय तर आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी विचार माझ्या डोक्यात सुरू असतोय. म्हणजे आता एवढं आपण केलंय, लोक रिस्पॉन्स द्यायल्यात, ठीक आहे, मला 4 पैसे कमी भेटतील, भरपूर गुंतवणूक झाली आपली, शेती विकली आम्ही ह्या प्रोडक्टसाठी, 20 गुंठा शेती विकली मी. आणि पण असं ना, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, आणि मला फक्त काय बाबा आपला बिझनेस म्हणजे 4 पैसे त्यांनी रोखीत घेऊन आपलं जर देतायत वेळेत पैसे आणि प्रोडक्टचा फायदा त्यांना होतोय, तर अजून त्यांच्या फायद्यासाठी विचार करायला काय प्रॉब्लेम आहे, असं मी विचार करतो. हा बरोबर आहे. हा, मग आता नेक्स्ट टाइम मी तुम्हाला देणार ना, तर माझं आजच प्लॅनिंग चाललंय ते सगळं. म्हणजे ते कसं असतंय, पहिला पूर्ण कम्प्युटरवर पूर्ण मी ते आराखडा घेतो, आधी किती काय काय होतं, आता चेंजेस किती करायचं आहे, कोणत्या कोणत्या औषधामध्ये अजून बदल करायचे. आता जर मी चेंजेस केले, हे कमीत कमी ह्या वर्षीच 6व्या वेळेस चेंजेस करत आहे मी. आणि हा, त्याच्यामध्ये अजून जास्ती दूध देण्याचं मी जरासं प्रोटीनची मात्रा वाढवणार आहे. आणि ते परवडत तर नाही, पण ज्यावेळी तुम्हाला जर घालायला हौस येत आहे तर आम्हाला वाढवायला काही प्रॉब्लेम नाही. जेणेकरून एका गाईला वापरताय तिथं तुम्हाला अजून जास्ती गाईंना घालायला धाडस येईल ते. हा, म्हणजे जास्ती दूध वाढलं आणि तब्येत राखून, बरं का, म्हणजे तब्येत खराब होऊन दूध वाढणार नाही, तब्येत उलट अजून चांगली होणार, गाभण तक्रार सुद्धा सॉल्व्ह होणार त्याच्यामुळे. आता हिची तब्येत बनणार ना सर? काय ते गाईची आपली तब्येत आहे स्ट्रॉंग होणार ना आता? एक नंबर, काय विषयच नाही. आणि सर समजा गाय लागली, समजा दिवस गेले समजा आपले, तर गाय फुल किती महिने दूध देईन आपलं प्रोडक्ट चालू असल्यावर? काय म्हटलं, कसं म्हणजे गाय किती दिवस फुल दूध देईल समजा, त्याच्यावर नको उघडू. आता कुठली, म्हणजे आता जिला घालत आहे ती का? हा, समजा आपण तिला लावलं, समजा लागण केली, तर ती किती महिने फुल दूध देईन? म्हणजे गाभ घालवल्यानंतर का? हा. ओके. गाभ घालवल्यानंतर कसं आहे, प्रत्येक दिवसापाठी मग ते थोडं कमी येणारच, पण ते असं एकदम कमी नाही येणार. आता माझ्याकडे 5-6 महिन्याची सुद्धा, तरी समजा 5-1 महिन्याचं दूध फुल देईन ना ती. हा, 5 गाभ गेल्यावर सुद्धा ती 5 महिने पहिला देणार ना. आता कसं आहे, तो एकेकांच्या गोट्यावर 5-7 महिने गाभ गेलेले नसते, 5-7 महिन्यांनी जाते, मग परत आणि 5-6 महिने गाभ राहायला, म्हणजे 5वा महिना 6वा महिना गाभांचा. मग त्यावेळी ती तोपर्यंत देते ती, काय प्रॉब्लेम. तिला जर चांगलं प्रॉपर निगा असेल ना, तुम्ही जसं आता परवा चेंजेस केले थोडे, तसं जर केले आणि प्रॉपर तिला जे हवंय, गाईला जे खाते, जे तिला आवडीनं खाते, तिला जर ते भेटलं ना, तर ती प्रॉपर 5-6 महिने दूध देते प्रॉपर. आता माझ्याकडे एक केस होती जी 5व्या-6व्या महिन्यामध्ये सुद्धा गाभण असताना सकाळी 2 लिटर संध्याकाळी 2 लिटर दूध वाढलं. ते पण किती दूध होतं आधी,
फक्त सकाळी 3 लिटर संध्याकाळी 3 लिटर 6 लिटर दूध होतं. आणि त्यांचं किती वाढलं? त्याचं 4 लिटर दूध वाढलं 2 टायमिंगचं, म्हणजे एका टायमिंगला 2 लिटर वाढलं. बापरे. हा, आणि फॅट सुद्धा 3.5 होतं तिचं, आणि 3.5 लिटर 3.5 फॅट असताना आणि 4 लिटर वर त्याच्यामध्येच दूध वाढल्यानंतर मग फॅट डाऊन व्हायला पाहिजे ना, 3.5चं 3 व्हायला पाहिजे. 4 लिटर दूध अचानक वाढल्यानंतर. आता कधी जर चाललं समजा आपलं आता जसं रेग्युलर आहे तसं, तर तुम्हाला सांगितलं मी, मला एका गाईचा महिना किती पडेल, मला 15,600 रुपये एका गाईचा पडेल. तर मग त्याच्यात समजा एक मिनिट, आपले समजा किती 1700 का सर? 1745 5 किलोचं. म्हणजे आता तर ते आता प्रोडक्ट आता कसं आहे, ते अपग्रेड केलं का नाही, त्याचं वजन काय भरेल माहित नाही, पण अपग्रेड केलं की कसं होतंय, त्याची पार्टिकल साईज कमी जास्त असते ना, म्हणजे ते फुगीर असते. समजा आपले 1700, समजा 1700 गेले, उरले 13,900 बरोबर, मायनस त्याच्यातून एक डीपीचं पोतं 2,000, आणि त्याच्यातून समजा मक्काचा भरडा 1,000, तर आपल्याला 11,000 रुपये मोकळे राहते बघा एका गाई माग, खर्च पाणी जाऊन. बरोबर. किती दिवसाला? 1 महिन्याला. 1 महिन्यामध्ये. बरोबर. म्हणजे ते बाकीचं खाद्य सुद्धा तुम्हाला 1 महिन्याला किती लागतंय, आणि ते मग तसा हिशोब पाहिजे. 11 गुणिले 3, तर समजा आपल्याकडे जर कधी 3 गावड्या जर असल्या तर आपल्याला खर्च पाणी जाऊन 33,000 रुपये महिना राहील. दिवसाला तुम्ही किती डेप घालताय? दिवसाला चालू आहे बघा 1-1.5 किलो समजा. एका टायमिंगला 1.5 किलो. मग 3 किलो दिवसाला पडते का? दिवसाला 3 किलो जाते बघा. मग 10 दिवसाला ते 30 किलो झाले. मग तसं ते महिन्याला 3 बॅग झाले ना 30 किलोच्या. तुमच्याकडे 40 किलोची ढेप येत असेल ना? नाही, 2,000ची बॅग 50 किलो. 50 किलोची येते व्हय? 50 किलो म्हणजे 10 दिवसाला 30 किलो लागणार, तर 30 दिवसाला 90 किलो लागणार. 90 भागिले 50 1.8 येत आहे, इंटू 2,000 रुपये. तुम्हाला महिन्याला 3,600 रुपये लागणार ढेपेचे. आणि जर तुम्ही ॲक्युरेट 3 किलो घालत असाल, तर तुम्ही 2-2.5 किलो घालत असाल, तर मग ते 3,000 पर्यंत येईल इथले. आणि आता ते तुम्ही म्हटले ते ना, आपलं थोडं प्रोडक्ट पॉवरफुल झालं की एकदम शरीरातील सूट झालं का, ढेप वगैरे कमी करून टाकू, कमी करून बघू. तसं काय चालतंय ना, केलं तर. आमच्या आता ढेपेमध्ये काय भेटतं, त्यात पण प्रोटीन असतं, पण त्यात आम्ही घालतोय ते प्रोटीन नसतं त्याच्यात. मग ते आमचं प्रोटीन वाढलं की तिकडचं प्रोटीन कमी झालं तरी चालतंय. म्हणजे मुळात ढेपच कमी टाकली तरी चालतंय. जिथं 1.5 किलो घालताय तिथं 1200 ग्रॅम घाला, 300 ग्रॅम सकाळ संध्याकाळी कमी करून टाका. मग तसं करू ना. हो, त्यावेळी तिथं आणि परत पैसे वाचतील. हो, तसं करायला चालतंय ना. आता ऍक्च्युली तेच वाचत बसलो होतो, मी अभ्यास करत होतो, आणि आहे म्हणजे मला तर म्हणजे गॅरंटी आहे. आता तुमचे तर आता 4 दिवस 5 दिवस झालेत, अजून तर 5 दिवसात अजून थोडं वाढेल ते. आता एवढं समजा तुमच्या अपेक्षेनुसार समजा अजून एका टायमाला किती वाढेल? अजून अर्धा लिटर पाऊण लिटर वाढेल. ती किती देत होती म्हटलं तुम्ही? 15 का? 12 लिटर एका टायमाला. एका टाइमला. आणि आता ते 8 होती ना? हो, 8 वर. आणि येऊन किती दिवस झाले? डिलिव्हरी होऊन का? 5 महिने झाले का? 5 महिने. एक मिनिट कन्फर्म सांगतो मी तुम्हाला, किती तारखेला डिलिव्हरी झालेली तुझी. दहा तारखेला होईल बरं का, 11व्या महिन्यात. बर. तरी अजून 1 लिटर 2 टायमाचं तर सहज वाढेल, कारण पूर्वी सुद्धा वाढलं होतं 4 लिटर, तर आता सुद्धा 4 वाढेल. आणि तुमचं जर तसं बघायला गेलं तर 8-8 16 12-12 24 8 लिटर पाठीमध्ये. मग हे 12 लिटर कधी होतं, म्हणजे नुकती व्याली त्यावेळी? डिलिव्हरी झाल्यावर तिला आपलं जे ते तुम्हाला म्हटलं होतं गुपजॉ कंपनीचं कॅल्शियम वगैरे चालू होतं तिला. तर ते परवडत नव्हतं आपल्याला. 1200 रुपयात ते आपल्याला किती द्यायचे? 2 लिटर द्यायचे बरं का. फक्त 2 लिटर?
बर. तर ते काय व्हायचं मग ते रोजचं सकाळ संध्याकाळ 100 ml जायचं. हा. आणि मग ते बापरे. 100 ml जायचं, मग ते पुरवडत नव्हतं ना आपल्याला. ते कधी 1200 रुपयाला 2 लिटर म्हणजे 600 रुपयाला लिटर आणि म्हणजे 60 रुपयाला 100 मिली पडलं ते. हो. त्याचा तेवढा फायदा होत. त्याच्यात प्रोटीन नसणार कुठल्याच कॅल्शियम लिक्विडमध्ये प्रोटीन फॅट वगैरे असलं काय नसतंय त्याच्यामध्ये. हा मग ते आणि व्यवस्थित एकदम म्हणजे, आणि गायची तब्येत बी काही सुधरेल साधारण नव्हती तेव्हा. हा हा तब्येत स्ट्रॉंग आहे तिची ऑलरेडी. हा. मग अशी आपल्याला मना अशी एकदम पूर्ण भरेल अशी एकदम एकदम एक नंबर भरेल आवडते आपल्याला. गावड्या अशी लुकड्या लाकड्या बारीक गावड्या आवडतच नाही ना आपल्याला. हा हा हा. हा. बरोबर. नाही तुम्हाला आता ते 8 लिटर जर आली असेल ती वाढेल, 5 पण वाढू शकते 2 टायमाचं मिळून, म्हणजे 2.5 पण वाढू शकते, पण ते बघायला पाहिजे. वाढेल, मला गॅरंटी तिची वाढेल समजा. हा वाढू शकेल ती. आता कसं होत आहे, ते 4 लिटर कुणाचं वाढलं होतं, जिथं 2 टायमाचं 3-3 6 होतं तिचं 4 वाढलेलं. आता तुमचं कसं आहे, ते त्यांचे कसे आहेत ते म्हणत होते व्हॅली त्यावेळी ती 10 द्यायची लईत लई, तुमची 12 म्हणताय तुम्ही. मग ते हो. हा मग 10 जिथं देत होती ती 3 म्हणजे 5 देत होती एक टायमाला, तिथं ती 3 देत होती, त्यावेळी ते 2 वाढलं. म्हणजे ती 10ला तिचं 10चं कॅपॅसिटी किंवा 11ची कॅपॅसिटी होती लईत लई एका टायमिंगला, म्हणजे 2 टायमिंगला असं त्यांचं मत होतं, किंवा लईत लई 2 टायमिंगचं त्यांचं मत. मला वाटतंय ते 10 बोलले तर 12 पकडून चालूया आपण. तुमचं जसं एक टायमिंगला 12 आहे तसं त्यांचं 2 टायमिंगला 12 होतं. व्हॅली त्यावेळी ते बोलायचे ते 10 बोलले, पण आपण 12 पकडूया. तर मग ते 12च्या जागी ती 10च्या जागी 3 देत होती, तर मग 2 वाढला म्हणजे 5 झालं. मग 12 पैकी 6 पकडलं एक टायमाचं त्यांचं, तर 6चं त्यांचं 3चं 4 झालं. मग आणि 1 लिटर तिचं पण वाढू शकत होतं असं म्हणू शकतोय, पण ते स्वतःहूनच बोलले की 10 लईत लई द्यायची देऊ शकत होती. 10ची ती पण गाई 6-7 महिने येऊन झालेले त्या गाईंचं. मग ती 10च्या जागी 6 देत होती. मग तुमची आता किती देते, 24च्या जागी 16 देते. मग 8 कमी आहे. मग तुमचं 8 मध्ये वाढलं तर 5 लिटर तर डोळे झाकून वाढतंय. म्हणजे एवढं लईत लई वाढू शकते बरं का. हे जरी एवढं जरी वाढलं तर लई मोठी गोष्ट आहे. 5 वाढलं तर, 2.5 वाढलं तर, म्हणजे आता 1.5 तर आणि 2 वाढलंय तुम्ही म्हणताय. लईत लई अजून 1 लिटर माझ्या हिशोबानं 1 लिटर तर अजून वाढायला पाहिजे. जर पहिल्या 3 दिवसात 4 दिवसात जर एवढं वाढलंय तर अजून थोडं वाढेल. आणि जर दूध वाढलं नाही जास्ती तर मग तब्येत फास्ट होणार तिची. तब्येत आता जे अंगावर वजन जे आहे ना तिचं, किंवा त्याच्या शरीरावरची चमक आहे शायनिंग, ते शायनिंग वाढणार जर अजून त्याची. शायनिंग वाढायला पाहिजे ना, मस्त एक नंबर. होय होय. आणि आता बदल करतोय ना त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला भारी रिपोर्ट येणार. आता तुम्ही नेक्स्ट ऑर्डर तरी कधीपर्यंत देणार आहे? आता झाल्यावर बघतो ना, अजून वाट बघून आपण, अजून वाढणार आहे ना आपलं दूध. हो तेच ना. आता दुधाची अजून दुसरी कुठली नाही का? नाही आता सध्या तर नाही कोण. बर चालतंय, काय हरकत नाही. तसं ते गाभण काळात पण घालायला चालतंय बरं का. 12 महिने आपली गाय कधी पण कोणत्याही स्टेजला असू दे, नुकती व्यालेली असू दे, किंवा पूर्ण 8वा 7वा 8वा 9वा महिना गाभणचा असू दे, किंवा मधला दूध गाभण असू दे, म्हणजे दूध पण आहे आणि गाभण पण राहिली आहे, असं दोन्ही पण चालतंय. आता पण ही गाभ नाही ना अजून? नाही आता आता 1 तारखेला लावलेली आपण हिला, पण आता काय माहिती आता काय होतं काय. हा. मग मला नाही वाटत एवढ्या गरमाटण राहील म्हणून. हा नाही गरमी भरपूर, इथं माणसाला पाणी प्यायला वेळ नाही. मला तरी असा डाऊट आहे का राहणार नाही ती एखाद्या वेळेस. पण डॉक्टर म्हणे तो आपलं नशीब म्हणे, पण एवढा त्रास नाही देत ती लागण करायला. पण काही सांगू शकत नाही आपण, राहते एवढं. ते वेळेनुसार ते पुढच्या महिन्यात जून महिन्यात कळेल ते राहिली का नाही. जर माज आलं तर राहिली नाही ते काय लक्षात येईलच. पण जमू पण शकतं ना. तसं होऊ शकतं. काय आहे, ते शरीरामध्ये त्याचं प्रॉपर केमिकल हार्मोन्स बॅलन्स राहायला लागतंय. गाभ जर गेली असेल तर कसं असतंय, गाभ जाणे आणि गाभ टिकणे हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एकदा गाभ गेलेला असतंय तरी सुद्धा फेल जाते नंतर गरमीमुळे निघून जाते. मग ते आपल्या प्रोडक्टमुळे ते जे आहेत म्हणजे गॅरंटी वाढते जरा.
हा 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 तेवढा आहे. आणि जर समजा गाभ गेलीच नाही तर ते गाभाला परत चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगला प्रॉपर सोट पडतो त्याचा. ते तेवढं तयारी करते ते प्रोडक्ट. हा ना, हा ना. हो. चालतंय. बाकी काय जेवण झालं? हा जेवण झालं. हे जरा फॅमिलीला घेऊन आलो थोडे यामध्ये थोडे कपडे घ्यायचे. ते आपलं चुलत भावाचं लग्न आहे ना. होय काय? हा 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 छोट्या मुलीला त्यांना कपडे घ्यायचे होते भाऊच्या. हा हा तर चला मग. बरोबर. मी काय म्हणतो, तिकडच्या भागात तुमचे दोस्त वगैरे आहेत ना, हा हा त्यांना पण जुळवा ह्याच्यामध्ये. आणि आपण हा काय ना, आधी करू, आपण काय करू, हा आधी बाबा एकदम परफेक्ट होऊन द्या आपलं. हा मग त्यांना परफेक्ट सांगू बा 10, तुम्ही 12, 13 दिवसाचा रिपोर्ट तुम्हाला लक्षात येऊ दे, म्हणजे खणखणीत बोलता येईल तुम्हाला. हा अजून आपण त्यांना 8 एक दिवस जाऊन देऊ. हा त्यांना सांगा ना बघा बरोबर माझं पहिलं किती दूध होतं आता किती दूध येऊ राहिलं तुम्हीच बघा बघ काहीतरी आहे म्हणूनच सांगतोय होईल ना आता तसंच माहिती. हा तेच की. आणि मी तर काय म्हणतो, तुम्ही तिकडं जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सप्लाय पण करा, चालतंय. आम्ही तुम्हाला देऊ ऑपॉर्च्युनिटी. फक्त काय प्रोडक्ट आपलं काय कॅश अँड कॅरी घ्यावं लागेल. मग जर समजा तिथे एक 10-20 लोक घ्यायला तयार झाले तर सगळ्यांना तुम्ही कसं होत आहे, ट्रान्सपोर्ट प्रत्येकाचं ट्रान्सपोर्ट आहे ना. आता तुम्ही परवा 150 रुपयाच्या जागे आणि तुम्ही बोलला 220 दिले, तर तसं ते जास्ती पाठवलं ना ते तितके पैसे लागत नाहीत. बरोबर का? एकदम 20 पाठवले बघे. आता समजा आपल्याकडं 5 किलो अजून किती किलोचं आहे? 5 किलो येतंय, 15 किलो येतंय, 30 किलो येतंय. आपण आता ज्यावेळेस ऑर्डर देईन ना तर डायरेक्ट 15 किलोची देईन. हा चालेल ना. कारण की आपल्याकडे काही 4-5 गावडे नाही ना, तर आपण सध्या एकच आहे ना, तर मग एकीसाठी आपण डायरेक्ट 15 किलोचीच ऑर्डर देईन. होय चालतंय ना. आणि 15 किलोला सुद्धा ते आपलं काय करू सर, आपल्या गाईचं समजा असं राहिलं 8 एक दिवसापुरतं समजा, हा हा तर लगेच तुम्हाला फोन करून मी ऑर्डर देईन, पेमेंट मारून देईन, तुम्ही लगेच तेवढं पाठवून द्यायचं. खूप 2-3 दिवसात जमा होऊन जातं. मग ते सर मग हे संपलं की लगेच ते चालू करून देऊ ना. होय होय चालेल ना. ते तसंच करा, कारण का आता मागच्या वेळी बघितलं ना, थोडंसं पाठवायला 1-2 दिवस जास्ती लागले ना. हा कमी जास्त होतं ना. हा ते लगेच ते जरा होतंय प्रॉब्लेम. आता आणि ते मी जर समजा चुकून गावाकडे गेलो असेल तर त्यावेळी सुद्धा अचानक कुठलं काम निघालं, कोणतर बोलवतं गोठ्यावर अचानकपणे, तर ते जरासं तुम्ही 4 दिवस 5 दिवस आधी वेळेत न संपायच्या 8 दिवस आधीच तुम्ही टाकून द्यायची ऑर्डर. कारण पोचायला 5 दिवस लागतं. 4-5 दिवस, 2-3 दिवस. आपलं 2-3 दिवसाच्या आत पोहोचलो होतं. हा तुमचं फास्ट आलं का? ते नाशिकला पण जरा जास्ती लेट न 5व्या दिवशी जातं. तुमच्याकडे कसं काय फास्ट आलं काय माहिती. ते पुण्यापासून जरा जवळच आहे ना, त्यामुळे ते आलं असेल. हा संभाजीनगर जवळ आहे त्याच्या. पुणे आणि संभाजीनगरचं अंतर किती सर? 250 किलोमीटर. हा हा मग बरोबर. ते नाशिक आणि पुणे लांब असेल ना मग. हा त्यामुळे ते जरा 4-5व्या दिवशी कस्टमर बोलायचं अजून आलं नाही. मी म्हटलं अहो पाठवले येईल ते 1 दिवसात. अरे येईल म्हणा, रिझल्ट तुम्ही पाहून बघताल म्हणा. नका काळजी करू म्हणा. होय होय काळजी करतात लोक. रिझल्टला तुम्ही टेन्शन घेऊच नका ना. तुम्हाला असं काही बोलल्यासारखं राहणारच नाही म्हणा, असं रिझल्ट आहे म्हणा. होय होय होय. पण तुम्ही पण सर थोडं सांगायचं त्यांना म्हणा, तर थोडं जनावरांची पण काळजी घ्यायची, थोडं खानपान व्यवस्थित सगळ्या गोष्टी. नाही तर तुम्ही काय सांगायचं आता, लोक शेतकरी लोक कसं आहे, विश्वास ठेवतात पण आणि कधी कधी ठेवत पण नाही. आणि आपलं काय चुकतंय हे बघत नाही. हा तेच आहे. आता